सातबारा उतारा नक्की काय असतो हे जाणून घेण्यापूर्वी हा सातबारा उतारा अस्तित्वात कसा आला, सातबारा उतार्याचा इतिहास नक्की काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर बघा, आजचा महाराष्ट्र तयार होण्याआधी ही भूमी 3 वेगवेगळ्या प्रशासकीय प्रदेशात विभागली होती. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा भाग बॉम्बे स्टेटच्या अंडर येत होता. मराठवाडा हैदराबाद स्टेट म्हणजे निजामशाहीच्या अखत्यारीतील प्रदेश होता. तर विदर्भ हा भाग सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बेरार म्हणून मध्य प्रदेश राज्याच्या नियंत्रणाखाली येत होता. या प्रत्येक राज्यात जमीन महसूल, सर्वे नोंदी ठेवण्याच्या पद्धत पूर्णपणे वेगवेगळी होती. 1 मे 1960 रोजी बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट नुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पण नवीन राज्यासमोर पहिल्याच टप्प्यात एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं. महसूल विभागातील रेकॉर्ड, फॉर्म, नियम या सगळ्या प्रक्रियांचं एकत्रीकरण करणं. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी राज्य सरकारने 1966 साली महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड लागू केला. कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभर विविध प्रदेशांमध्ये काम करण्याच्या पद्धती एकसारख्या झाल्या नव्हत्या. म्हणूनच 1968 मध्ये महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाच्या अंतर्गत 3 वरिष्ठ कलेक्टरांची एक विशेष समिती नियुक्त केली. या कमिटीने राज्यातील महसूल प्रणालीचा सखोल अभ्यास करून शासनाला सुमारे 4 वर्षांनी सविस्तर अहवाल सादर केला. आणि याच पार्श्वभूमीवर 1971 साली महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू रेकॉर्ड ऑफ राईट्स अँड रजिस्टर रूल्स बनवण्यात आले आणि याच नियमांतर्गत सातबारा उतारा हा अस्तित्वात आला.